नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यूचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय। खड्ड्यांमुळे अंबड MIDCत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। 44 वर्षीय निलेश कोतकरांनी आपला जीव गमावलाय। गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे हा चौथा मृत्यू झालाय। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। नाशिकमधील नगरसेवकांनीही हाच मुद्दा लावून धरला होता आणि अशातच खड्ड्यामुळे आणखी एक मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, नाशिकमध्ये जो मुद्दा सध्या तापलेला आहे तो आहे खड्ड्यांचा आणि याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बातमी समोर येते की आणखी एका नाशिककराला आपला जीव गमवावा लागलाय। प्रणिता, अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। खड्ड्यामुळे आणखीन एका नाशिककराचा जीव गेलेला आहे। निलेश कोतकर हे एक व्यावसायिक होते। ते 28 तारखेला नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या रस्त्यावरून जात होते, पण खड्डा चुकवण्यासाठी त्यांनी जी आहे गाडी बाजूला घेतली आणि त्यानंतर समोरून जे येणाऱ्या एका गाडीला धडक दिली आणि त्यानंतर ही संपूर्णपणे जी आहे ते घटना घडलेली आहे। या संपूर्ण अपघातामध्ये निलेश कोतकर यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। फक्त निलेश कोतकरच नव्हे तर या आधी सुद्धा अशाच पद्धतीचे या खड्ड्यांमुळे जवळपास 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आतापर्यंत या खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांचा जीव गेलेला आहे। मी आता नाशिक पेठ रोडवरती आहे। अशा पद्धतीचे जे खड्डे आहेत ते नाशिकच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती हे पडल्याचं दृश्य आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। पंचवटी असेल, नाशिक रोड, सातपूर, अंबड या सगळ्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत। मागच्या 10-12 दिवसांपासून अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो नाशिकमध्ये झाला आणि त्यानंतर खड्ड्यांचा जो प्रमाण आहे तो नाशिकमध्ये वाढलेला आहे। अशा खड्ड्यातून वाढ जो आहे तो नाशिककरांना काढावा लागत आहे आणि नाशिककर जे आहे ते संताप व्यक्त करत आहेत। लवकरात लवकर खड्डे बुजवावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ते नाशिककरांची आहे। या सगळ्या खड्ड्याच्या मुद्द्यावर विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक सुद्धा आक्रमक झालेला आहेत। या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती तातडीने महासभा, एक वेगळी महासभा घ्या अशी मागणी जी आहे ते नगरसेवकांची आहे आणि वेगवेगळे जे आंदोलन मागच्या 2-3 दिवसांपासून नगरसेवक हे करताना बघायला मिळतोय। काल जे आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्या जे हेमलता पाटील यांनी या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती जे उपोषणाचा इशारा दिलेला आहे। मागच्या 35 वर्षांपासून मी महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करते, पण इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते नाशिक शहरामध्ये हे कधीही पडलेले नव्हते असं गंभीर आरोप जे आहे ते हेमलता पाटील यांनी केलेला होता। या सगळ्या मुद्द्यावरती आता हे नगरसेवक सुद्धा आक्रमक झाल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय। आपण या दृश्यांमध्ये जे बघू शकतो अशाच पद्धतीचे जे खड्डे आहेत ते नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे पडल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि याच खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 निष्पाप नाशिककरांचा जीव गेलेला आहे। अगदी काल परवा दिवशी जो नाशिकचा अंबड परिसरामध्ये घटना घडली, या घटनेमध्ये निलेश कोतकर यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला। हे खड्डा चुकवण्यासाठी त्यांनी एका वेगळ्या गाडीला धडक दिली आणि त्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडली। त्यामुळे या ज्या लोकांचा जीव गेलेला आहे आता याला जबाबदार कोण, एक अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो नाशिकमध्ये आता एकूणच नाशिककर जे उपस्थित करताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या जबाबदार लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशाही पद्धतीची मागणी होती आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता प्रशासन काय भूमिका घेतं, हे खड्डे कधी प्रशासन बुजवतं हे बघणं महत्त्वाचं आहे। किरण, त्यामुळे कारवाई होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नाशकात खड्ड्यांवरून